सर्व देवीच्या भक्तांना सादर प्रणाम। नवरात्र उत्सव चालू झालाय। दिनांक 22/9/2025 पासून नवरात्र सुरू होत आहे। यावेळी हे नवरात्र 10 दिवसाचं आहे। 2 तारखेला दसरा आहे। देवीचे वाहन यावेळी हत्ती आहे। या वर्षी नवरात्रात 5 राशींना विशेष महत्व आहे। मंगळ, वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि मीन या राशींना नवरात्राचा फायदा होईल। या नवरात्रीत मनापासून पूजा करून दुर्गा सप्तशतीचा पाठ केला त्यांना संतान प्राप्ती, स्वतःचे घर, विवाह, रोगमुक्ती, आर्थिक उन्नती प्राप्त होईल। स्वतः करू शकले नाही तरी गुरुजीकडून तुम्ही सप्तशतीचा पाठ करून घेऊ शकता। 9 दिवसाच्या देवीचे नावे व कार्य वेगवेगळे आहे। ही सर्व पार्वतीची वेगवेगळी रूप आहे। आज आपण देवीच्या 9 रूपाबद्दल माहिती घेऊया। 1 शैलपुत्री, 2 ब्रह्मचारिणी, 3 चंद्रघंटा, 4 कुष्मांडा, 5 स्कंदमाला, 6 कात्यायनी, 7 कालरात्री, 8 महागौरी आणि 9 सिद्धिदात्री असे या देवींचे नाव आहेत। ही 9 ही रूपे पार्वतीची आहेत। देवीची ही रूपे राक्षस आणि दानवांचा नाश करण्यासाठी केलेली आहेत। ही आदिमाता शक्तीचे प्रतीक आहे। तसेच स्त्री ही कुटुंब व घराची एक प्रेरणादायक, प्रेम करणारी, कठोर प्रसंगी होणारी अशी ही स्त्री रूप असलेली देवी सर्वांच्या इच्छा पूर्ण करते। शैलपुत्री हे सतीचे रूप आहे। मागच्या जन्मी ब्रह्माचे मानसपुत्र राजा दक्षची कन्या आहे। शंकराची अर्धांगिनी आहे। हवन कुंडात प्रवेश करणारी हिमवती देवी आहे। देवीचे रूप सुंदर आहे। तिला हिमालयाची पुत्री पण म्हणतात। 2 हात आहेत। एका हातात कमंडलू आहे, दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे। या दिवसाची पूजा शत्रुनाश, आत्मविश्वास, धैर्य व परीक्षेत यश प्राप्त करून देणारी आहे। जप, तप, उपासना या मुहूर्तावर सुरू करू शकता। दुसरी देवी आहे ब्रह्मचारिणी। ब्रह्मचारिणी माता ही माता मनुष्य जन्म घेते, त्यामुळे स्त्री रूप तिला प्राप्त होतं। सतीच्या मागच्या जन्मी अपमान होऊन देवीने हवन कुंडात स्वतःला आपली आहुती दिली होती। शिव भगवान सतीच्या आठवणीत व्याकुळ झाले होते। तेव्हा ब्रह्मरूपी नारद हे देवीला सांगायला गेले आणि तिला तपाचा विधी सांगितला। देवीने खूप कठोर तपस्या केली, त्यामुळे देवलोकांना चिंता निर्माण झाली। तपस्येनंतर देवीने शिवाशी लग्न केले, त्यामुळे एका हातात जपमाळ आहे कारण तिने जप केलेला आहे व दुसऱ्या हातात कमंडलू आहे। या दिवशीची पूजा ही तप, तपस्या, इच्छित फलप्राप्ती, मनोकामना, उत्तम पती पत्नी मिळावी याकरता मनोभावे केली जाते। तिसरं देवीचं रूप आहे चंद्रघंटा। या देवीच्या माथ्यावर चंद्रघंटेचे चिन्ह आहे। तिला 10 हात आहेत। सर्व हातात शस्त्र आहेत। वाहन वाघ आहे। वाघावर बसलेली चंद्रघंटा देवी तेजपुंज आहे। जणू काही युद्धासाठीच तयार झालेली आहे। राक्षस आणि दानवांचा नाश करणारी असे या देवीचे तेजस्वी रूप आहे। या ईश्वरीय रूपाची पूजा लवकर केल्याने आणि या दिवशी केल्याने फळप्राप्ती होते। शत्रूवर विजय मिळतो। आयुष्यात केलेल्या पापाचे विसर्जन करणारी ही दिव्य शक्ती आहे। अतिशय तेजपुंज असे हिचे रूप आहे। कुष्मांडा देवी, ज्यावेळी पृथ्वीचे अस्तित्व नव्हते तेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती करणारी ही देवी आहे। ही आदिमाता म्हटली जाते। हिचे निवासस्थान सूर्य लोकात आहे। शिवाला पण तेजपुंज करणारी अशी ही देवी आहे। हिला 8 भुजा आहे। कमंडलू, धनुष्यबाण, चक्र, गदा, शंख, कमलपुष्प, मृत कलश हे तिच्या हातात आहे। कुष्मांडा देवीची पूजा नवनिर्मिती, नवव्यवसाय, नवीन कार्याचा शुभारंभ आणि आशीर्वाद देणारी आहे। शिवाला पण शक्ती देणारी ही माता भक्ताला पण शक्तिशाली करते। स्कंद माता ही कार्तिकीची आई। स्कंद म्हणजे कार्तिकी। हिला
पद्मवासिनी पण म्हणतात. ही कार्तिकी म्हणजे गणेशाची माता आहे. ती पद्मासन घालून बसलेली आहे. मांडीवर बाल कार्तिकी आहे. वाहन सिंह आहे. 4 भुजा आहे. एका हात कमल पुष्प आहे, दुसऱ्या हातात कमळ आहे आणि 2 हाताने कार्तिकीला ती सांभाळत आहे. ही सिद्धी प्राप्त करून देणारी माता आहे. या मातेची पूजा उपासना तुम्हाला संतती प्राप्ती देते. तसेच देवीच्या पूजनाने रोग राई होत नाही, आजार बरे होतात. बघा, प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्व आहे. प्रत्येक दिवसाची वेगळी माता आहे आणि त्या मातेची पूजा केल्यानंतर तुम्हाला काय फल प्राप्त होईल हे आज आपण बघत आहे. आता कात्यायनी माता नंबर 6. जुन्या काळी कत्य नावाचे महान ऋषी होऊन गेले. त्यांच्या कात्य गोत्रामध्ये या देवीचा जन्म झाला. कात्य गोत्रात यांचा जन्म झाला, उदय झाला असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या देवीला कात्यायनी देवी म्हणतात. 4 भुजा, एका हाताने आशीर्वाद देणारी व हातात खडक कमल पुष्प आणि तलवार घेऊन असणारी आहे. या मातेच्या पूजनाने धर्म मोक्ष प्राप्त होऊ शकतो. ऋषीच्या घराण्यात जन्म घेतल्यामुळे ऋषीकडून आलेलं सर्व ज्ञान हे तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी ज्ञानाची उपासना करू शकता किंवा नवीन शिक्षण घेऊ शकता किंवा विद्यार्थ्यांनी याची पूजा केलीस त्यांना यश प्राप्त होतं आणि पारलौकिक ज्ञानाची बैठक बसते. आता 7वी देवी काल रात्री असं म्हणतात. काळा मोकळा केश संभार, 3 नेत्र, काळा रंग, भयानक असं तिचं हे रूप आहे. ही माता दानवांचा संहार करते. तुमच्या शत्रूंचा विमोड करण्याकरता हिची पूजा करावी. 4 भुजा आहेत. वाहन गंधर्व आहे. कठोर रागीट असं तिचं रूप आहे. बंगालमध्ये या देवीची खूप अधिक पूजा केली जाते. अशी शक्तिशाली माता मदमोहांचा नायनाट करते. तुमच्या शत्रूला नष्ट करण्यासाठी जारण मारण मंत्रसिद्धी शक्तिशाली होण्याकरता या मातेची पूजा करतात. 8 महागौरी माता म्हणतात. 8व्या दिवशीच्या मातेला महागौरी माता म्हणतात. ही माता शांत शीतल पांढरे वस्त्र धारण करणारी आहे. तिचे वाहन वृषभ आहे. प्रसन्न आहे. त्यामुळे तुम्हाला प्रसन्नता आनंद प्राप्त करून देणारी ही माता आहे. चांगल्या इच्छा पूर्ण करण्याचा व आशीर्वाद देण्याचे काम करते. 4 हात आहे. देवीच्या हातात कमल पुष्प, शंख, चक्र, गदा आहे. अष्टमीला या प्रसन्न रूपाची पूजा घरोघरी केल्या जाते. या दिवशी कुमारिका पण काही लोक भोजन घालतात, काही लोक उपवास करतात आणि कुमारिकेची पूजा मग नवमीला करतात. बहुतेक लोक अष्टमीचा उपवास करून ओटी भरून नवमीला कन्या भोजन करण्याची किंवा काहीतरी दान देण्याची प्रथा आहे. आता सिद्धिदात्री माता, ही माता सर्व सिद्धी सर्व इच्छा पूर्ण करते. या दिवशीच्या पूजनाने भक्ताला 8 शक्ती प्राप्त होतात. सर्व मनोकामना पूर्ण होतात. पारलौकिक इच्छा पूर्ण करण्याची तीव्र इच्छा होते असं म्हणतात. ब्रह्मा विष्णू महेश पण या दिवशी तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले असतात. नवमीच्या पूजेचा विधी हा खूप मोठा असतो. या नवरात्रात सर्व जनमानस भक्ती मार्गात रमतात. निष्ठेने मांसाहाराचा त्याग करतात, उपवास करतात, दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात. संपूर्ण भारत या शक्तीच्या उपासनेत मग्न होतो आणि दुसऱ्या दिवशी दसरा साजरा करतो.